आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अहो कशाला लिहून घेतली तुम्ही तक्रार? आमचा नाईलाज आहे साहेब, आणि आमची ड्युटी आम्हाला करावीच लागणार ना. यासाठीच तर येतात हे पीडित लोक पोलिसाकडे. आता तुम्ही शिकवा आम्हाला जनतेची कर्तव्य. अरे अख्खा आयुष्य गेलं यातच. अरे रफादफा करून टाकायचं त्या मुलीला. रीतसर FIR दाखल करायची काय गरज होती? अहो साहेब, रफादफा करायचं असतं तर कधीच केलं असतं. आता ती तक्रारदार मुलगी आहे ना, तिच्यासोबत एक मुलगी आली होती आणि ती होती जर्नलिस्ट. आणि मीडियाला माहित आहे ना, एक चान्स हवा असतो. अहो नोकरी पणाला लागली असती, तिची तक्रार घेतली नसती तर. आणि ही धावती गाढवं अंगावर ओढून घ्यायला आम्ही काय गाढव आहे का? बर, आता आम्ही काय करावं असं तुमचं म्हणणं आहे? साहेब कसं आहे ना, हे प्रकरण थोडं असं म्हणजे गंभीर आहे. लेडीज मॅटर आहे ना, त्यामुळे दाबणं थोडं कठीण आहे. रीतसर चौकशी करावी लागेल साहेब. गुन्हा गंभीर आहे. तुम्ही चौकशी कराच. आम्ही काय तुमच्या आड येत नाही. काय शेवटी तुम्ही काय आम्ही काय, आपण जनतेच्या सेवेसाठी इथे बसलोय. एक गोष्ट लक्षात ठेवा, या सगळ्यामध्ये सुजित सरपोतदार किंवा आमच्या कंपनीचं नाव येता कामा नये. लक्षात ठेवायचंय. अहो साहेब, तुमच्या शब्दाच्या बाहेर आहोत का मी? नाही, शब्दाबाहेर जाऊही नका, कारण ते तुमच्या फायद्याचं होणार नाही. हे प्रकरण लवकरात लवकर मिटवा आता. हो साहेब, तुमचा आदेश आणि आमचं कर्तव्य. जय हिंद. जय हिंद. या. ताई, ही माझी जागा आहे. मला वाटतंय तुम्ही चुकून बसलाय. ताई, अहो त्यांना सांगा ना, ही माझी जागा आहे. नीता मावशी, हो ती माझी जागा आहे ना. हो सांगा की त्यांना ती माझी जागा आहे. आणि तुम्ही इथं का बसलाय? तुम्ही तिथं बसायचं ना माझ्या शेजारी. अरविंद सर. एक्सक्यूज मी, मिस सोनंद आणि अरविंद कोण आहे? समोर या लवकर. काय झालं साहेब? मी काल येऊन भेटून तर गेले ना तुम्हाला. काही चौकशी करायची होती का? हो मॅडम, एक प्रोसिजर असते, कामाची पद्धत असते, माहिती आहे मला सगळं. हा, हे कोण अरविंद का? कालच्या त्या फोटोमध्ये तुम्ही दोघेच होता ना? रिलॅक्स. इन्स्पेक्टर या ना, माझ्या केबिन मध्ये बसून आपण बोलूया. या. आपण कोण? मी सुजित सरपोतदार, या फॅक्टरीचा मालक. हे बघा सुजित साहेब, या गोष्टीत तुम्ही हस्तक्षेप नाही केला तर बरं होईल. कारण ही कंप्लेंट आमच्याकडे आली, तुमच्याकडे नाही. तुमचा हस्तक्षेप म्हणजे आमच्या कामात अडथळा. त्यामुळे तुम्ही लांब राहिलेलं बरं. नाही सॉरी, पण हे जे काही घडलंय ते आमच्या एम्प्लॉईजच्या बाबतीत घडलंय, आमच्याच ऑफिशियल पार्टीमध्ये. सो चौकशी दरम्यान झाली तर आमची मदतच होईल तुम्हाला. स्वानंदी काय?
तू पोलीस कंप्लेंट केलीस मला सांगितलंही नाहीस. हो साहेब, मी केली कंप्लेंट. हो, पण तुमची किंवा फॅक्टरीची मानहानी व्हावी असं माझा काही बी हेतू नव्हता. मला फक्त हे जाणून घ्यायचंय की हे चोरून फोटो कोणी काढलेत. स्वानंदी, ते आम्हालाही जाणून घ्यायचंय, पण तरी पोलीस कंप्लेंट करण्यापूर्वी तू एकदा बोलायला हवं होतंस माझ्याशी. हो साहेब, माझ्या नकळत बेशुद्ध अवस्थेत नको त्या अवस्थेत माझे फोटो काढलेत, तुमच्या घरी पाठवले, माझी बदनामी केली. माझी बदनामी करून कुणाला काय फायदा होतोय ना ते मला जाणून घ्यायचंय. आणि साहेब, सगळ्यांना वाटतंय मी यांना जवळ ओढलं, यांना मिठीत घेतलं. सगळे माझ्याबद्दल काय विचार करत असतील, माझ्या चारित्र्याबद्दल बोलत असतील. आणि अशा वेळी मी हातावर हात टाकून बसायचा का? माझ्यावर अन्याय झालाय ना, मग माझं मलाच निस्तरावं लागलं. म्हणून केली मी कंप्लेंट. कायद्याची मदत घ्यावी असं वाटलं मला. मला तुझं सगळं पटतंय स्वानंदी, पण तू एकदा मला सांगितलं असतंस ना तर. एक्सक्यूज मी, आमचा वेळ वाया घालू नका. आता ही केस आमच्याकडे आली आहे ना. नो मोर डिस्कशन. या दोघांशी मला बोलायचं आहे सेपरेटली. या बसा. बसा मॅडम. अहो बसा, त्यांच्या बाजूला बसा. ते काय खातात का काय? बसा बसा. मला सांगा, कधीपासून तुम्ही एकमेकांना ओळखता? साहेब, आम्ही ना रस्त्यावरती भेटलो. साहेब, ओळख बिळख काय कसली, ही आत्ता आत्ता जॉईन झाले आमच्या कंपनीत. आणि साहेब, तेही वशिल्यावरती. हा म्हणजे इच्छा, काही टॅलेंट नाही, काही कौशल्य नाही, काही नाही, पण वशिला आहे ना म्हणून टिकले.